चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय अजितदादांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण। बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दादांनी दिला हारतुरे न आणण्याचा सल्ला। प्रतिमा स्वच्छ ठेवा, कार्यकर्ते घेताना रेकॉर्ड बघा, जवळ चुकीचे लोक नको, युवा संवाद मेळाव्यात अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। वक्फ विधेयक किरण रिजिजू यांच्याकडनं लोकसभेत सादर, सुधारणा कायदा आणला नसता तर वक्फनं संसदेत देखील दावा केला असता, रिजिजू यांचं महत्त्वाचं वक्तव्य। हे सरकार मुस्लिमांच्या बाजूने काहीही करणार नाही, सरकारचे डोळे आता फक्त वक्फ मालमत्तांवर आहेत, आम्ही या विधेयकाला विरोध करू, अबू आझमींचं वक्तव्य। काँग्रेसच्या समित्या फक्त शिक्क्या मारायच्या, आमचं सरकार चर्चा करून निर्णय घेतं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल। 25 राज्यांतून सूचना आणि विधेयकाबाबत 97 लाखांपेक्षा जास्त याचिका, किरेन रिजिजू यांची माहिती। बघूया उद्धव ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार। वक्फ सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंवर निशाणा। भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, संजय राऊतांचा पलटवार। वक्फ विधेयक आणि हिंदुत्वाचा काय संबंध, राऊतांचा सवाल, तर विधेयकाला आरएसएसचाही पूर्ण पाठिंबा नसल्याचा राऊतांचा दावा। पट्टण कडोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी सर्व परवानग्या मिळणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। कुणाल कामराला मुंबई पोलिसांचं तिसरं समन्स, दोनदा समन्स देऊन देखील चौकशीला अनुपस्थित राहिल्यानं पुन्हा एकदा तिसरं समन्स। कामराच्या विरोधातील राज्यभरातील तिन्ही गुन्हे खार पोलिसांकडे वर्ग। राज ठाकरेंच्या मराठी संदर्भातल्या आवाहनानंतर मनसेचे कार्यकर्ते आता ऍक्शन मोडमध्ये। मुंबईत येस बँक आणि HDFC बँकेत जाऊन मराठी वापरण्याचं आवाहन, तर पुण्यात ICICI बँकेतही मनसैनिक दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।